गावाला आलो आहे आणि गावरान कोंबडीचं चिकन खाणार नाही असं कधी होईल का? तर आज बेत ठरला चिकन बनवायचा. आणि त्याच्या आधी असं झालं की दिवसभर आज मम्मी आणि पप्पा रानात होते आणि आम्हीसुद्धा थोडा वेळ त्यांची मदत करायला म्हणून किंवा फिरायला म्हणून असं रानात गेलो होतो. आणि तिथे कांदे आणि लसूण काढायचं काम चाललेलं होतं. तर तिथून आल्यानंतर मग ठरलं की आधी चला आता उशीर झाला आहे पण बनवायचंच म्हणून. आज मग पप्पांनी कोंबडी पकडली आणि जाऊन कापून वगैरे आणून मला दिली. तर मी त्याला हळद मीठ लावून ठेवलं आणि जिरे खोबरे आले लसूण कोथिंबीर आणि जो लसणाचा पात आहे ती टाकून मिक्सरमधून मस्त मसाला बारीक करून घेतला. आणि पातेल्यामध्ये इथे तुम्हाला दिसतेच की किती मोठं पातेलं ठेवले. तर पातेल्यामध्ये तेल टाकून तो जो मसाला आहे तो चांगला परतला आणि त्याच्यामध्ये जे मीठ लावलेलं चिकन जे होतं कोंबडीचं ते टाकून दिलं आणि वाफलायला ठेवलं. वाफलायला ठेवल्यानंतर ताटामध्ये मी पाणीसुद्धा टाकलं आणि मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी पण टाकलं. त्याच्यानंतर मी मस्त झाकून ठेवलं आणि थोड्या वेळाने पुन्हा ते जे गरम झालेलं पाणी ते खालून करपायला नको म्हणून ते पाणी ओतून दिलं. तर अशा पद्धतीने मी हे टाकलं. तर मम्मी तोपर्यंत बाहेर चुलीवरती भाकरी करत होते. तर ती म्हटली आधीच गॅसची बॉम्ब आहे तर तू एक काम कर, गॅसवरचं जे पातेलं आहे ते उचलून बाहेर आण, इथे आपण ह्याच्यावरती शिजवूया चुलीवरती. तर अशा पद्धतीने मग हे भाकरी झाल्यानंतर मस्त बाजरीच्या भाकरी आणि चिकन मज्जा आली खाऊन. आणि इथून पुढचं जे फुटेज आहे ते घ्यायचं राहून गेलं कारण तिथून पुढे बाळ उठलं होतं त्यामुळे मला शूट करायला जमलं नाही, त्याबद्दल सॉरी. तर गावरान कोंबडीचं चिकन कोणाकोणाला आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.